BBC मातृभूमी लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा। यंदा प्रथमच राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सदस्यांची उमेदवारी अर्ज ही सुद्धा ऑनलाईन दाखल करण्याचे या ठिकाणी जाहीर केलं होतं। मात्र ही साईट वारंवार जाम झाल्यामुळे या ठिकाणी उमेदवारांची आणि पॅनल प्रमुखांची मोठी तारांबळ उडाली होती। या सर्व गोष्टींची दखल घेत अखेर काल राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे देखील मान्य केल्यामुळे अनेक पॅनल प्रमुखांचा आणि इच्छुक उमेदवारांचा जीव या ठिकाणी भांड्यात पडला आणि त्यामुळे आज प्रशासनाने या ठिकाणी 3 वाजेची वेळ ही 2 तासांनी वाढवून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत। त्यानंतर जात पडताळणी समितीकडे देखील या ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे ते देखील अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत। या ठिकाणी नोटरीच्या संदर्भात सुद्धा शिथिलता नियमामध्ये प्रशासनाने दिलेली आहे। या ठिकाणी नायब तहसीलदार तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आहेत, त्यांच्याकडून आपल्या फॉर्मची पडताळणी करून त्यांचा सही शिक्का घेणं अनिवार्य केलं आहे। ज्यांना या ठिकाणी नोटरी करता येणं शक्य नाही त्यांच्यासाठी हा एक पर्याय प्रशासनाने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। ही निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक सुलभ आणि सोपी व्हावी असा एकूण प्रयत्न या ठिकाणी प्रशासन करताना दिसत आहे। राज्यभरातल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। आपण पाचोरा तहसील कार्यालय परिसरात आलेलो आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे। जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात सर्वाधिक 96 ग्रामपंचायतींच्या या ठिकाणी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। या 96 ग्रामपंचायतींचे एकूण 319 वार्ड असून एकूण 844 उमेदवार या ठिकाणी निवडून जाणार आहेत। यासाठीची ही निवड प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाते। निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार कैलास चावडे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी निवडणुकीचा अतिशय काटेकोरपणे या ठिकाणी ग्रामपंचायतींमध्ये कारभारी होण्यासाठी गावागावात मोठी चुरस आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळते। राज्यभरात आणि एकूणच जगात वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासनाने या ठिकाणी विविध यात्रांवर विविध उत्सवांवर बंदी घातलेली आहे। मात्र या ठिकाणी जणू काही यात्रेचं स्वरूप या तहसील कार्यालयाच्या प्रांगणाला प्राप्त झालेलं आहे। कोरोनाची कोणतीही भीती नागरिकांच्या मनात नाही, परंतु आपल्या गावाचं कारभारी होण्यासाठी आणि गावाच्या विकासाचं एक स्वप्न उराशी बाळगून या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळते। आमदार किशोर पाटील यांनी निवडणुका बिनविरोध करावा यासाठी एक फॉर्म्युला दिलेला आहे। बिनविरोध निवड झालेल्या सदस्याला 3 लाख रुपयांचा निधी देण्याचं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। त्यांच्या या आवाहनाला नागरिक किती प्रतिसाद देतात, गावकरी किती प्रतिसाद देतात हे येणाऱ्या माघारीच्या दिवसानंतर स्पष्ट होणार आहेत। मात्र गावकरी येत्या काळात कशा पद्धतीने या निवडणुकीला प्रतिसाद देतात आणि किती ग्रामपंचायती बिनविरोध होतात याच्याकडे तालुक्याचं लक्ष लागून आहे। या ठिकाणी महिला भगिनींची निम्मी उपस्थिती, निम्म्या जागा या महिलांमधून निवडल्या जाणार आहेत, त्याच्यामुळे त्यांची देखील लक्षणीय उपस्थिती या संपूर्ण प्रांगणामध्ये आढळून येते। येत्या काळामध्ये या निवडणूक काय नेमकी रंगत आणते हे दिसणार आहे। कॅमेरामन किरण आयरेसह प्रवीण ब्राह्मणे, पाचोरा।